कमी होत चालली आहे. इवन एस एस डी आता पुष्कळ चांगलं झाली. एस एस डी हां हो येस बॉस. हॅलो. मित्रांनो, आपण आपल्या आपल्या जागेवर असत असतो आहात. म्हणजे आपल्याला पुढचा कार्यक्रम सुरू करता येईल. कृपया जे बाहेर असतील त्यांनी लवकरात लवकर आम्ही आरोग्य सरांना पुढचं व्याख्यान देत आहेत. जेवण चांगलं झालेलं असेल, जेवण सगळ्यांनी एन्जॉय केलं ना आपण. प्लीज आता मागच्या मंडळींनी असं नसतं व्हावं प्लीज. मला वाटतं आपण आता सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे कृतीकृत विज्ञान या विषयावर आपण लांडगे सरांचा व्याख्यान ऐकणार आहोत. लांडगे सरांचा थोडक्यात परिचय मी देतोय. लांडगे सर माझे विद्यार्थी आहेत, माझे मित्र आहेत, माझे जवळ सहपाठी आहेत. यांनी BSc सोलापूर कॉलेजमधून केली. त्याच्यानंतर ते MScला 1983 मध्ये मला वाटतं आपल्या SPD आर्ट्स ड्रामा सायन्स कॉलेजमध्ये MScला जॉईन झाले. मी 84ला पासआउट झालो, ते 85ला पासआउट झाले. त्याच्यामुळे आमच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप होता, म्हणजे आम्ही आउट ऑफ फेज होतो 1 वर्षांनी. आता त्याच्यानंतर ते लगेच SPD कॉलेजमध्ये शिकवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं MScचं शिक्षण झालं. त्यांनी MScला BScला आणि MScला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी त्याच्यानंतर ते ह्या सोसायटीचे पुष्कळशे कॉलेजेसमध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे. SPD कॉलेजमध्ये पण केलेलं वाटतं. नाशिक रोड कॉलेजमध्ये ते रिटायर झाले. तेव्हा ते भौतिकशास्त्र या विद्याशाखेचे ते प्रमुख होते. त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली PhD केली आणि त्यांचा विषय जो होता तो क्वांटम मेकॅनिक्सवर केला होता. क्वांटम मेकॅनिकल टूल्स वापरून त्यांनी ॲनालिसिस केली होती. आता या दोघांचे एकाच बरोबर झाले होते, जोशी सरांचे आणि लांडगे सरांचं थोडंसं कन्फ्युजन होतं. तर त्यांनी वेगळ्या प्रकाराने आपल्याला विज्ञान कसं शिकवता येईल आणि वेगळ्या प्रकाराने आपण डेटाची ॲनालिसिस कशी करू शकतो याचा यांनी अभ्यास केला होता. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्समध्ये डेन्सिटी मॅट्रिक्स म्हणून एक फॉर्म्युलेशन असतो, तो वापरून त्यांनी त्याची डेटाची ॲनालिसिस केली होती. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे मिसकन्सेप्शन कसे तयार होतात ते त्यांच्या आपल्या अध्यापनानंतर ते वाढतात किंवा कमी होतात यासारख्या जटिल विषयावरती त्यांनी अभ्यास पाहतात. तर आता ते कृतीकृत विज्ञान या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. खरं तर हा पूर्ण आपल्या 2 दिवसाच्या सेमिनारचा थीमच आहे कृतीकृत विज्ञान. ते कृतीकृत विज्ञानाच्या विषयात याप्रमाणे आपले वेगवेगळे विषय कसे शिकवता येऊ शकतील याच्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. प्रकाश लांडगे सर. धन्यवाद सर. पोस्ट लंच सेशन थोडेसे अवघडच असतात.
Okay, I will start talking. You will start listening. If you finish first, I will come to know about you. Don't worry. साधारणपणे 1 तासाचा सेशन आहे आणि तो त्याच्या आतच मी संपवण्याचा प्रयत्न करेन. हे काही मी एक्सपेरिमेंट्स आणलेले आहेत जे थोडेसे असे बॉक्सेस वगैरे बघून तुम्हाला दर्पण आला असेल तर तो सगळा पसारा आहे. तर आपण सुरुवात करूया की ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये आपण असं अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी देखील ॲक्टिव्हिटीज कराव्या किंवा आपणही काहीतरी एखादी ॲक्टिव्हिटी करून त्याच्यातून मुलांना त्याच्या मागचं विज्ञान समजून सांगावं. कारण ॲक्टिव्हिटीचा फायदा असा होतो की मुलांनी समजा एखादा सेल घेतला, त्यांना कुठं लाईट इमिटिंग डायोड मिळाला, तो त्यांनी जोडला, सुरुवातीला लागला नाही, परत जोडला, लागला, तर त्यांना खूप आनंद होतो. जॉय ऑफ डिस्कवरी सुद्धा आहे, जॉय ऑफ लर्निंग सुद्धा आहे. त्याच्यामुळं जसा कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आचार्य सरांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या मुलांकडून आणि त्याच्यातूनच ती मुलं जास्त शिकली. त्याच्यामुळं आता आपण तुम्ही स्वतः शिक्षक आहात, मी सुद्धा शिक्षक आहे, तुम्ही शाळेशी जास्त कनेक्ट आहात आणि आमचं जे आहे ते थोडंसं हायर लेवलला टीचिंग झालेलं आहे. त्यामुळे मुलांमध्ये काय डिफिकल्टीज असतात ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. मी काही तुम्हाला प्रयोग जे आहेत ते दाखवणार आहेत, कदाचित माझ्यापेक्षा चांगले प्रयोग दुसऱ्या कोणाकडे सुद्धा असू शकतील, नाही असं. परंतु याच्यातून आपण एक आयडिया घेऊ शकतो आणि या पद्धतीनं आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हा अगदी एक साधा प्रयोग आहे. की आपण मुलांना काय शिकवलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ऑब्झर्वेशन कसं करायचं याचं ट्रेनिंगच दिलं पाहिजे मुलांना. आपण म्हणतो यस सी हिअर, त्यापेक्षा आपण शब्दच वापरायचा यस ऑब्झर्व हिअर. म्हणजे मग सी आणि ऑब्झर्वरला फरक त्यांना हळूहळू कळायला लागेल. जसं आता माझ्या हातामध्ये काय आहे, आता तुम्हाला माहिती आहे ही एक कॉईल आहे, एक वायर गुंडाळलेली आहे, त्याला आपण साध्या भाषेमध्ये कॉईल म्हणतो, टेक्निकल भाषेमध्ये इंडक्टर म्हणतात. ओके, तर आपण त्या एवढ्या टेक्निकल भाषेमध्ये जाणार, ही साधी कॉईल आहे आणि त्याला मी लाईट इमिटिंग डायोड जोडलेले आहे आणि हे बॅटरी न वापरता मला हे लाईट इमिटिंग डायोड ऑन करायचे. कुठेही मी बॅटरी वापरणार नाही. तर ते आपण कसे करू शकतो, तर माझ्याकडं हा एक मॅग्नेट आहे, हा खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, निओडिमियम मॅग्नेट आहे. हा खूप स्ट्रॉंग असतो. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की हा जर का डिस्प्ले पाशी नेला तर कदाचित डिस्प्ले खराब होऊ शकेल. ओके, जर का 2 असे मॅग्नेट घेतले, एकमेकांना जोडले म्हणजे ते जर काय अट्रॅक्ट झाले तर त्यांना सेपरेट करणं अवघड जाईल. आणि हे इतक्या स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात बऱ्याच वेळेला की मध्ये इथं खाली काही मेटल असेल वरती ठेवलं तर तो आपला हात हर्ट करू शकेल, इतके स्ट्रॉंग असतात. त्यामुळे हा सुद्धा मॅग्नेट तसा खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही पाहू शकता, एकदम स्ट्रॉंग मॅग्नेट. विथ मॅग्नेटने हा प्रयोग होणार नाही, त्यामुळे हा निओडिमियम मॅग्नेट मी मागून घेतलेला आहे. तर आता मी काय करतोय, हा रॉड याच्यामध्ये टाकतोय. ओके, हा रॉड याच्यामध्ये टाकतोय आणि हा मॅग्नेट मी फक्त याच्याभोवती फिरवणार आहे. जर का मुलांना तुम्ही असं दाखवलं तर त्यांना आश्चर्य वाटेल. तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहिती असतं, आपण शिक्षक आहोत. आता हे लाईट लागली. आता मुलांना आपल्याला ऑब्झर्व करायला शिकवायचंच आहे. मुलांना आपण प्रश्न विचारणार, हे काय आहे, मी काय करतो आहे, 2 लेड का बरं लावलेले, एक लेड असा का बरं, या व्हाईट का बरं लागतो, दुसरा रेड का बरं लागतो. म्हणजे जेव्हा मी हा मॅग्नेट खाली घेतोय त्यावेळेस रेड लागतोय, वरती घेतोय त्यावेळेस व्हाईट लागतोय. म्हणजे आता हा प्रयोग दाखवल्यानंतर त्यांना आपण जर का आपल्या सिलेबसमध्ये फॅरेडेज लॉज असेल तर तो आपण निश्चितपणे अगदी चांगल्या पद्धतीने समजू शकतो. एकदा त्यांनी हे पाहिलेलं असेल तर त्यांना कळेल की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं कॉईलच्या किंवा वायरच्या अक्रॉस, इथं रॉड का बरं टाकलेला आहे, कारण मला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असणारे मिळेल. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं कॉईलच्या अक्रॉस किंवा कुठल्याही वायरच्या अक्रॉस तर EMF इज इंड्यूस. ओके, हा साधा हे आहे. तुम्ही जितक्या जोरात फिरवाल मॅग्नेट तितकी त्याची इंटेन्सिटी वाढत जाईल.
म्हणजे हा एक फॅरेडेज लॉचं तत्व आपल्याला या पद्धतीनं मुलांना शिकवता येतं. म्हणजे आपण आधी त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण केली पाहिजे. सरांनी काय आणलेले आहे, हे काय करतात ते, आणि त्यांची क्युरिओसिटी सॅटिस्फाय होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे क्युरिओसिटी त्यांना प्रॉपर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर का त्यांना ते नाही मिळालं तर त्यांचा इंटरेस्ट कमी व्हायला लागतो, आणि जशी त्यांची क्युरिओसिटी वाढल्याने त्यांना प्रश्नांची उत्तरं मिळत जातील तसे ते जास्त चांगल्या पद्धतीने शिकत जातील. त्याच्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अदरवाईज काय होतं की मुलं एक प्रकारचा मेंटल ब्लॉक तयार करून घेतात की नाही हे मला समजत नाही. जसं मॅथमॅटिक्सच्या संदर्भामध्ये सुद्धा बरीचशी मुलं असा ब्लॉक करून घेतात की मला गणित कळत नाही. पण आपण जर का त्याचं प्रॉपर अनालिसिस केलं आणि त्या मुलाला सांगितलं की तो आणि आपण पाहिलं की तो कुठे अडतोय, कारण त्याला सिम्प्लिफिकेशन जमत नसेल, ब्रॅकेट एक्सपान्शन जमत नसेल, 2 ब्रॅकेट मधलं मल्टिप्लिकेशन जमत नसेल, 2 पॉलिनॉमियल त्यांचे डिव्हिजन जमत नसेल, आणि एलसीएम काढता येत नसेल, तसेही असेल, आणि तो मुलगा लाजेल मला एलसीएम समजत नाही सांगायला, कारण 10वीला आलेला असेल तर. त्याच्यामुळे या जर का गोष्टी त्याच्याकडून प्रॉपरली करून घेतल्या की समजा 1/2 प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युला वापरून कर. 1/2 प्लस 1/2 1, 1चा स्क्वेअर 1 येतो, उत्तर फायनल 1 येईल, तुला माहित आहे. मग आता a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर कर आणि उत्तर येतं का बघ. त्याच्यासाठी त्याला करायची धडपड करावी लागेल. त्याच्यामध्ये तो जर का फ्रॅक्शनमध्ये वीक असेल तर तो त्याच्यात स्ट्रॉंग होऊन जाईल. तसंच 3/2 मायनस 1/2 म्हणजे परत तो 1 स्क्वेअर असेल. 3/2 म्हणजे 1.5 मायनस 0.5 म्हणजे 1 स्क्वेअर बरोबर 1च येईल. तर त्याला तुम्ही जर का सांगितलं की हे तू करायला फॉर्म्युला वापरून आणि उत्तर 1 आलं पाहिजे, त्याला माहिती उत्तर 1 यायला पाहिजे, तर नाही जर का आलं तर तो मागे जाईल, तो धडपड करेल की आपलं कुठं चुकतंय ते तो समजून घेण्याचा प्रयत्न करेल, आणि चुका सुधारत गेला की तो शिकायला लागेल. चुका तर होणारच आहेत, आपल्याकडून नव्हतं सगळ्यांकडून होतं. त्या चुका सुधारत गेलं की लर्निंग हे इफेक्टिव्ह व्हायला लागतं. त्याला क्यूब काढायला सांगा, ते परत 1च येणार आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने आपल्यासर्व मुलांना शिकवू शकता की त्यांच्या डोक्यामध्ये काही मेंटल ब्लॉक आहे का, हे आधी तुम्ही तपासून पहा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मी जवळपास 3 वर्षापासून रिटायरमेंट नंतर काय करायचं म्हणून फ्लूट शिकायला जातो. माझ्या वयाचे तिथं लोक असतात, ते म्हणतात की आता या वयामध्ये ते हे असं पाठ नाही होत. म्हटलं हा मेंटल ब्लॉक आहे, हा काढून टाक, असा विचार करू नका, असं अजिबात नाही. कारण म्हटलं मी सुद्धा एका वर्षामध्ये एवढं शिकलेलो आहे, पण तुम्ही मेंटल ब्लॉक ठेवलं तर ते होणार नाही. गोल्डिनप या सायंटिस्टला 2019 मध्ये नोबेल प्राइज मिळाला. लिथियम आयन या बॅटरीच्या शोधासाठी त्याला नोबेल प्राइज 2019 मध्ये मिळालं. जेव्हा त्याला नोबेल प्राइज मिळालं त्यावेळेस त्यांचं वय होतं 97 इयर्स. आता ते आपल्यामध्ये नाहीये. मग जर का किंवा 75-80व्या वर्षी तो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष होऊन एवढा गोंधळ घालू शकतो, तर काय हे तिथं फॅक्टर. तुम्ही कशासाठी मेंटल ब्लॉक तयार करून घेता की आता या वयात असं होत नाही तसं होत नाही. मी तर मागे जाऊन मी क्रिकेट खेळलेलं आहे तिथून. तुम्ही मेंटल ब्लॉक काढा, मुलांचे सुद्धा मेंटल ब्लॉक पूर्णपणे काढून टाका. ते फार महत्त्वाचं आहे. ते कुठे असतात ते तपासा आणि त्यानुसार आपण काही गोष्टी करू शकतो. जसा आता आणखी एक साधा दुसरा प्रयोग आहे याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये मी एक असा ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. हा एक ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे 12-0-12. ओके, म्हणजे आम्हाला इथून आता AC व्होल्टेज मिळणार. आता मुलांना याच्यात काही प्रयोग करून दाखवायचे, तर हा एक ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे आणि परत एक कॉईल घेतलेली आहे. दिस इज द कॉईल, आणि हे मी ट्रान्सफॉर्मरला इथं जोडणार आहे.
आता ही या कॉईलला जोडलेली आहे. ओके, आता आपण जेव्हा प्रयोग करत असतो त्यावेळेस सुद्धा असंख्य अडचणी येत असतात. जेव्हा मी ही कॉईल बनवली, मॅग्नेट फिरवला, काही लेड लागला नाही. मग मी मॅग्नेट बदलला तरी लेड लागला नाही. मग मी शोधलं की कोणता स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, मला हे फारसं माहिती नव्हतं. मग मी तो कुठं मिळतो हे पाहिलं, तर तो मला अमेझॉनवरती मिळाला. तुम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल ना, अमेझॉनवरती सहज शक्य. कारण बऱ्याच वेळा प्रश्न काय होतो माहिती आहे का, की एखादी गोष्ट मला लेन्सेस मागवायचे होते, थर्मोमीटर मागवायचा होता, कुठं नाशिकमध्ये फिरत बसू. आपण जर का कुठे विचारायला गेलो तर हे का प्रश्न विचारतात असं आपल्याकडे पाहायला. त्याच्यामुळं अमेझॉनवरती सगळं काही मिळतं. त्यामुळे आजकाल सगळं जे आहे ना ते ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे इव्हन नॉलेज सुद्धा ऑनलाईन आहे, जेवण ऑनलाईन आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहे. एका ठिकाणी मी वाचलं होतं की फक्त मारामाऱ्या तिथे जाऊन कराव्या लागतात. ओके, परंतु आणखी काही वर्ष थांबा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माणसं पाठवता येईल, त्यांचं ते एकमेकांचे डोके फोटो करून काय करतात ते करून घेते. ओके, एनिवे, पण आता सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. तर ही एक दुसरी कॉईल केली. याच्यामध्ये आता ही मी याला जोडतोय. आता हे करताना सुद्धा मी याचा आधी रेजिस्टन्स मेजर केला. रेजिस्टन्स प्लस याचा इंडक्टन्स दोन्ही मिळून करंट किती फ्लो होतो हे डिसाईड होणार आहे. परंतु टेंटेटिव्हली रेजिस्टन्स मी मेजर केला, तो साधारणपणे 120-130 ओहम आला. 230 व्होल्ट डिवायडेड बाय 120-130 म्हणजे साधारणपणे 2 अँपियर पर्यंत करंट येतो. म्हणून मी 3 अँपियरचा ट्रान्सफॉर्मर आणला. म्हणजे या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करून त्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करू शकतो. ओके, आणि आता हे इथं जोडल्यानंतर तो रॉड मगाचा मागच्या दिसलं नाही तर त्याच्यासाठी मी काय करतोय हे सांगतोय. तो रॉड मी आता याच्यामध्ये टाकलेला आहे. हा रॉड याच्यात टाकला आणि ही कॉईल मी इकडे धरली, लेट आहे. म्हणजे आता मुलांना आपण सांगू शकता की याच्यामध्ये कुठे फिजिकल कनेक्शन नाहीये. याच्यामध्ये देयर इज नो फिजिकल कनेक्शन. आणि याच्यातून त्यांना दोन्ही लॉ आपल्याला सांगता येतील. ऑस्टेड लॉ आहे, when the current flows through the wire, magnetic field is produced around it. ओके, म्हणजे या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे बिकॉज करंट इज फ्लोइंग थ्रू दिस. तो जो करंट आहे तो एसी करंट आहे. मुलांना एसी करंटची माहिती नसेल ती थोडक्यात सांगायला हरकत नाही. थोडंसं बाहेर सिलेबसच्या बाहेर गेलं तर काही निघत नाही. आणि एसी करंट असल्यामुळे इथलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का कॉईल ठेवली तर EMF इंड्यूस होतो. ते आपण आत्ताच पाहिलं. आता आपण याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डच चेंज केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल ठेवली तर EMF प्रोड्यूस होतो. हे एक्सपेरिमेंटने एकदा दाखवलं की पुढच्या गोष्टी सोप्या जातात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या एक्सपेरिमेंटला जास्त महत्त्व आणि अशा ऍक्टिव्हिटीजला जास्त महत्त्व. अशा ऍक्टिव्हिटीज आपणही सहज करू शकतो आणि मुलांना असे प्रयोग निश्चितपणे दाखवू शकतो. त्याच्यानंतर पुढची मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो. ती आहे की आता माझ्याकडे जे आहे की डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर इज अन इन्सुलेटर. म्हणजे त्याच्यातून मला वाटतं करंट वाहत नाही ना, बरोबर आहे ना. इफ यू डोंट नो देन आय एम करेक्ट. तर आता आपण एक प्रयोग करूया जो मुलांना अतिशय सोप्या पद्धतीनं करून दाखवता येऊ शकतो. आता माझ्याकडे काय आहे, हे जे आहे हे आपण अशा कॉईल दाखवतो आणि त्यांना काहीतरी एक्सप्लेनेशन देत बसतो. ते द्यायलाच पाहिजे. पण एकदा हा एक्सपेरिमेंट दाखवल्यानंतर हे दाखवणं आणि ते मुलांना जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकेल. करंटची सुद्धा कन्सेप्ट सांगताना आपण बऱ्याच वेळा मुलांना हे समजत नाही पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये फरक काय आहे. म्हणजे तसं पाहिलं तर सोपं सुद्धा आहे, म्हटलं तर अवघड सुद्धा आहे. कारण सोपं हे आपल्याला वाटतं. आपल्याकडचं जे नॉलेज आहे त्यानुसार आपण त्याचा विचार केलेला असतो आणि मुलांना ते माहिती नसतं. की अगदी साधी गोष्ट आहे की समजा हा माणूस उभा आहे, तो काय करतोय की इलेक्ट्रॉन जे फ्लो होतात ते एनर्जीशिवाय फ्लो नाही होणार आहे. त्यांना एनर्जी लागेल. कॉपर वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे तर त्यांना एनर्जी लागेल. जसं आता हा माणूस काय करतोय, बॉल उचलतोय म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढवतोय आणि तो माणूस बॉल ढकलतोय म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी देतोय. मग तो बॉल फिरून परत तुमच्याकडे येतोय म्हणजे तो करंट फ्लो होतोय.
आणि तो माणूस त्या बॅटरीचं काम करतोय. दॅट पर्सन इज अ एनर्जी सोर्स. ही इज प्रोव्हाइडिंग एनर्जी टू द बॉल. तसंच बॅटरी किंवा सेल इज द एनर्जी सोर्स, ओके, विच इज प्रोव्हाइडिंग एनर्जी टू द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो इन द सर्किट. ओके, त्यामुळे आपण मुलांना बऱ्याच वेळा सांगतो की किंवा मुलांना बऱ्याच वेळा हा प्रश्न पडलेला असतो की व्होल्टेज आणि याच्यामध्ये काय फरक आहे. तर असे काही आहेत, बरेचसे ॲनिमेशन सुद्धा अवेलेबल आहेत, ते ॲनिमेशन दाखवू शकतो. पण ॲनिमेशनला मी थोडासा घाबरतो, कारण काय होतं की मुलं ते ॲनिमेशन बघून त्यांचे मिसकन्सेप्शन्स तयार करून घेतात. एका ॲनिमेशनमध्ये दाखवले मग असे हळूहळू इलेक्ट्रॉन फ्लो होतात, तर मुलांना असं वाटतं की इलेक्ट्रॉन एवढे स्लो फ्लो होतात. जसं एका केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये त्यांनी सगळे NaCl याचे त्याचे मॉडेल्स दाखवले. त्यांनी सांगितलं की हा बॉल आहे, हा रेड बॉल आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन, हा म्हणजे प्रोटॉन आहे वगैरे, हे सगळं सांगितलं. आणि मग एका मुलाने प्रश्न विचारला की मग इलेक्ट्रॉन रेड कलरचे असतात. म्हणजे हे एक प्रकारचे मिसकन्सेप्शन सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये मिसकन्सेप्शन येणार नाही ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यावी. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. असे साधे साधे प्रयोग मुलांना करून दाखवता येऊ शकतात. बॅटरी घ्या, लेड घ्या, ते काय हार्मफुल नाही आहे. आणि मध्ये एखादा रेजिस्टर टाका, लहान इंटेन्सिटी कमी होते. म्हणजे करंट जो आहे दॅट इज अपोज्ड बाय द कॉम्पोनंट कॉल्ड रेजिस्टर. इथं त्यांना ते कळतं. नाहीतर आपण फक्त सांगतोय की रेजिस्टर म्हणजे काय, इट इज अपोजिंग द करंट. अरे मग करंट जर का हवा आहे तर अपोज का बरं करायचं, तो सुद्धा एक प्रश्न आहे. त्याचंही उत्तर बघू. हां, आता हे जे मी एक प्रयोग तुम्हाला जो दाखवणार आहे तो सुद्धा साधा सिंपल प्रयोग आहे. की याच्यामध्ये आपण काय करतोय की हे दोन वायर्स आहेत. हा बल्ब बॅटरी आहे आणि मध्ये रेजिस्टन्स टाकलेला आहे. हा लेड आहे. आता ही बॅटरी समजा मी 6 व्होल्टची 9 व्होल्टची वापरली आणि तो काही रेजिस्टन्स नाही टाकला तर तो लेड जळून जाईल. म्हणून रेजिस्टन्स टाकलेलं आहे. दॅट इज व्हाय यू रिक्वायर अ रेजिस्टन्स टू बी प्लेस्ड हिअर दो इट इज अपोजिंग द करंट. ओके, म्हणजे मुलांना हे जरा समजायला लागेल की अरे हां, म्हणून त्या रेजिस्टन्सचा उपयोग. तर आता हा प्रयोग आपण अगदी सोपा करून बघूयात. मी याच्यामध्ये काय केलेलं आहे, असं सर्किट आहे, असं सर्किट तयार केलेलं आहे की याच्यामध्ये या दोन वायर्स आहेत, ते इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होणार. हे मी पाण्यामध्ये टाकणार आणि लेड लागतो की नाही बघणार. ओके, हे मी पाण्यामध्ये टाकणार आहे. हा या ठिकाणी मी बॅटरी कनेक्ट करणार आहे. हा रेजिस्टन्स आहे, हा लाईट इमिटिंग डायोड आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल. ओके, मुलांना काय होतं की आपण जेव्हा म्हणतो इलेक्ट्रोड, त्या शब्दांनीच मुलांना जरा धडकी बसते. पण आता हे जर काय दाखवलं तर त्यांना कळतं की इलेक्ट्रोड म्हणजे काय साधं वायर असतं, बाकी दुसरं काय. जे पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं जाईल, एक निगेटिव्हला, एक कॅथोड असेल, एक एनोड असेल. पॉझिटिव्ह टर्मिनल जे कनेक्ट करतो ते एनोड असेल आणि कॅथोड निगेटिव्ह टर्मिनल जे कनेक्ट करतो ते एनोड असेल. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये मिसकन्सेप्शन येण्याच्या आधी किंवा भीती येण्याच्या आधीच ती भीती निघून गेलेली असेल की हे इलेक्ट्रोड आहे, साधे वायर असेल. मग आता आपण एक साधा प्रयोग करून बघू. पाणी आता हे प्रयोग करताना सुद्धा मी सुरुवातीला काय केलं, एक 100 ओमचा रेजिस्टन्स वगैरे असे घेऊन पाहिले, ट्रायल आणि एरर. कारण आजकाल काय होतं, आपण म्हणतो आपल्याला वेळ नाही आणि खरोखरच नसतो की काय मला माहिती नाही. परंतु ट्रायल आणि एरर मेथड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे ते लेट जळतात, म्हणून प्रयोग करायला पाहिजे. त्याच्याशिवाय कळत नाही तुम्हाला काय होतं ते, आणि मग तुम्ही सायंटिफिक मेथडकडे वळत नाही. मग मी काय केलं, वापरला ओम्स लॉ. साधी गोष्ट, V = I/R. साधारणपणे लाईट इमिटिंग डायोडला 20 मिली एम्पियर करंट लागतो. हे सुद्धा मुलांकडून करून घ्यायला पाहिजे. मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ एम्पियर. आणि मग मी ते रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढली 300 ओम. 330 ओम तर माझ्याकडे अवेलेबल होता, तो मी त्या ठिकाणी जोडला. म्हणजे हे सुद्धा तसं समजायला सोपं आहे आणि हे आपण मुलांना सांगू शकतो. मुलांना सांगितलं की त्यांना समजायला लागतं. तर आता आपण हा प्रयोग करून बघूया. इथं मी बॅटरी लावतो. हे डिस्टिल वॉटर आहे. याच्यात मी बल्ब हे टाकतोय. थोडंसं पेंट करून यावं. आणि
लाईट लागायला नको, पण मला वाटतं थोडासा डिम लागतोय, याचा अर्थ हे डिस्टिल वॉटर प्युअर नाही. ओके, माझा एक्सपेरिमेंट चुकत नाही. हे जे आहे हे डिस्टिल वॉटर जे आहे ते प्युअर नाही, त्याच्यामुळे असं होतं. जर का तुम्ही साधं मुलांना प्रयोग करून पाहायला सांगा ना, साधं वॉटर घ्या, त्याच्यामुळे सुद्धा हे करून बघा, त्याच्यामध्ये लाईट लागतो काय, डिम कमी ना, तर तसा लाईट लागलेलं असं दिसतं. मग आता आपण याच्यामध्ये काय करू, सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाइज करून आणल्या तरी त्या सापडतात असं काही नाही. प्रोफेसर म्हणून त्यांनाच हा लागू होतो नियम, असं नाही सगळ्यांसाठी. मी जनरल बोलतोय, नाही होणार. याच्यात टाका ना विसर भोळे प्रोफेसर, प्रोफेसर विसर भोळे. प्रोफेसर विसर भोळे असतात का? हे प्रोफेसर लांबगे आहेत. आता लाईट लागला, वा, NaCl टाकल्यानंतर लाईट लागला. हा प्रयोग म्हणून सुद्धा मुलांना करून दाखवू शकतो. आणि एकदा हे असं बनवलंय काही अवघड नाही. तेलामध्ये टाक, त्याच्यानंतर साखर घे, साखरेचं पाणी कर, त्याच्यामध्ये टाक, या गोष्टी तो करू शकतो. आणि कुठं बल्ब लागतं कुठं नाही हे तो शोधू शकतो. म्हणून या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या थ्रू आपण या गोष्टी करू शकतो. याच्यामध्ये मुलांना आणखी एक प्रश्न विचारू शकतो, ज्यांना डीपमध्ये जायचं आहे, जसं ICSE सिलेबस किंवा CBSE सिलेबस होता ॲडव्हान्स लेवलला असतो. तर पाण्यामध्ये करंट कोणता फ्लो होतो, आयोनिक करंट. Na आणि Cl दोन्ही आयन हे वेगळे झाले. ओके, तर Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आहे. आणि बाहेर जो करंट फ्लो होतोय त्याचे ड्यू टू इलेक्ट्रॉन. अवघड प्रश्न आहे, एखाद्याला सांगता आलं तर सांगता आलं तर ठीक आहे, नाहीतर नाही. पण त्याच्या दृष्टीने थोडंसं अवघड की आतमध्ये आयनिक आणि बाहेर इलेक्ट्रॉन हा कसं काय, म्हणजे ही क्युरियोसिटी तर त्यांच्यामध्ये येऊ द्या आधी. ओके, ते फार महत्त्वाचं. म्हणजे आता कॉपर वायर आहे, कॉपर वायर मध्ये करंट इज ड्यू टू व्हॉट, फ्लो ऑफ कॉपर वायर, द करंट इज ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे 100% चुकीचं वाक्य. आय एम सॉरी. इन कॉपर वायर द करंट फ्लो इज ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन तर सगळीकडे आहेत ना. तुम्ही समजा ग्लास प्रमाणे घेतला तेव्हा तुम्ही करंट फ्लो होते, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ना. इलेक्ट्रॉन सगळीचकडे आहे. आणि फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे कॉपरचा जर का ॲटॉमिक नंबर 29 आहे, त्याचं जर का आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन राहतो, तो फ्री आहे, तो बाउंड स्टेटमध्ये नाही. त्याच्यामुळे तो इकडे तिकडे फिरत असतो, त्याला कमी एनर्जी लागते. थोडक्यात काय की त्याला कमी एनर्जी लागते. माझ्या क्लासमधला एखादा विद्यार्थी बाहेर जात असेल तर मी त्याला सांगतो की तो फ्री इलेक्ट्रॉन, कुठेही जाऊ शकतो. आणि मग मुलांना विचारतो तुम्हाला बाहेर जायचंय, जाऊ शकाल का? नाही म्हणतात, तरी सुद्धा जायचंय. काय करावं लागेल? फिजिक्सच्या भाषेमध्ये बोला, एनर्जी वाढवावी लागेल. जो होगा देखा जाएगा, मैं तो जाता. शेवटी म्हणजे सगळ्या गोष्टी एनर्जीच्या रिलेटेड आहेत. म्हणजे या गोष्टी आपण या पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला दाखवलेलं आहे. आणखी काही साऊंडच्या रिलेटेड गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांना सांगू शकता की त्याच्यामध्ये आपल्याला जे सांगायचं आहे ते सिलेबस मधलंच, पण थोडंसं बाहेर जाऊनही सांगता येतं आपल्याला, ते काही अडचण नाहीये. हे तर मुलांना विचारलं तर सांगते की साऊंड वेव्ह आहे आणि ही सायनोसॉइडल वेव्ह सुद्धा आहे. ओके, थोडासा जर का बदल केला तर ही कोसाइन वेव्ह सुद्धा हो असेल, म्हणजे कोसाइन वेव्ह सुद्धा सायनोसॉइडल वेव्ह आहे. आता याच्यामध्ये ही दुसरी जी वेव्ह ही स्टँडिंग वेव्ह आहे, तर ते मुलांना त्याच्यामध्ये तेवढ्या गोष्टी नसतील, पण हरकत नाही. आणि मग आपण वेव्हच्या प्रॉपर्टीज मुलांना सांगत असतो की असे ही वेव्हलेंथ आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे, ही अँप्लिट्यूड आहे. अरे मग ही अँप्लिट्यूड आहे तर मग पुढं काय? ही याची फ्रिक्वेन्सी आहे तर पुढं काय?
हे सांगण्यासाठी म्हणून आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करू शकतो ज्या मी केलेल्या आहेत. सोप्या गोष्टी आहेत. मी काय फार काही सांगतोय असातला भाग नाही आहे. म्हणजे मी काय तसा तेवढा हुशार नाही आहे, त्याच्यामुळे मी सोप्या पद्धतीने कसं शिकवते हे सांगू शकतो. तर आता या दोन वेव्ह आहेत. या दोन वेव्ह मध्ये फरक काय? अँप्लिट्यूड मध्ये फरक आहे. मग अँप्लिट्यूड मध्ये फरक असल्याने काय होतं ते मुलांना सांगणं आवश्यक आहे की हे पहा काय होतं. ओके, ज्याची अँप्लिट्यूड लहान आहे त्याचा आवाज बारीक येणार आहे, ज्याची मोठी त्याचा आवाज मोठा येणार. हे आपण मुलांना सांगणार. आपण नुसतं सांगत असतो, त्यापेक्षा त्यांना थोडंसं त्याचा अनुभव घेता आला तर ते जास्त चांगल्या पद्धतीने शिकतील. लगेच आवाजामध्ये फरक, टोन मध्ये लगेच फरक. याच्यातून मुलं जेव्हा पाहतील, ऐकतील, एक्सपिरियन्स करतील त्यावेळेस ते त्यांना ते समजेलही आणि ते त्यांच्या लक्षातही राहील. कारण आपण जेव्हा म्हणतो वेन आय सी, वेन आय हिअर आय फॉरगेट, वेन आय सी आय रिमेंबर, but when I actually feel or when I actually perform the experiment, when I actually do something, I understand. म्हणजे त्यांचा प्रवास ॲटलिस्ट आपण नॉलेज टू अंडरस्टँडिंग पर्यंत ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून करू शकतो. त्याचा पुढचाही भाग आहे ॲप्लिकेशन. बऱ्याच वेळेला अंडरस्टँडिंग नसतं, ते ॲप्लिकेशनकडे जम्पच नाही करू शकतो. त्याच्यामुळे आपण त्यांना इथपर्यंत निश्चितपणे आणू शकतो की अंडरस्टँडिंग करायला. आपण म्हणजे या मुलांसाठी का म्हणतो, कारण ही शाळेतली मुलं आहेत आणि शाळेतली मुलं शाळेमध्ये असताना जे शिकतील ते फार महत्त्वाचं. इथंच ते त्यांचं जास्त शिक्षण जे आहे ते खरं तर आपणच करत आहोत. आणि नंतर आमच्याकडे आल्यानंतर कधी कधी ते अशा, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही बरेच मुलं पाहिलेले मेंटल ब्लॉक असलेली, अशी डिप्रेशन असलेली, त्याला काही कळत नाही, तसं होता कामा नये. त्याच्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग जे आहे ते वाढवलं गेलं पाहिजे. तसंच आता या 3 वेव्हज आहेत, त्यांच्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहेत. मग आता मुलांना याचं सुद्धा फिलिंग दे ना की समजा फ्रिक्वेन्सी वेगळ्या असतील तर काय होतं. एक 300 हर्ट्ज आहे, एक 600 हर्ट्ज. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी जे हार्मोनियम वाजत असतील त्यांच्या लक्षात येईल की पहिली फ्रिक्वेन्सी समजा 6ची असेल तर त्याच्या दुप्पट फ्रिक्वेन्सी जी येते ती दुसऱ्या ऑक्टेव्हमध्ये पहिल्या 6ची येते. सारे गमा पदनी सा तो आहे त्याची येते. म्हणजे पहिला सा आणि दुसरा सा. एखादा मुलगा हार्मोनियम शिकत असेल तर त्याला हे फिलिंग लगेच येईल, अरे ही जी फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा दुप्पट आहे. हे इतकं सोपं गणित. फ्रिक्वेन्सी बदलली की काय चेंज होतं हे मुलांना अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटमधून सहज करता येईल. आता याच्यासाठी ही साऊंड सिस्टीम चांगली असल्यामुळे लो फ्रिक्वेन्सी नोट्स आपल्या याच्यावरती चांगल्या नाही येणार, कारण लो फ्रिक्वेन्सीसाठी उफर लागतो किंवा मोठा स्पीकर लागतो. हाय फ्रिक्वेन्सीसाठी स्पीकर म्हणजे लहान स्पीकर लागतो. त्यामुळे आपला जो मोबाईल आहे तो या काही सगळ्या फ्रिक्वेन्सीज कव्हर नाही करत. त्यामुळे या सिस्टीममध्ये तुम्हाला हा आवाज अगदी परफेक्ट ऐकू आला.
मी जे सांगतोय ती मी लहानपणी गेली होती म्हणून सांगतोय. अशा 2 पट्ट्या घ्यायच्या. आता याच्यामध्ये पट्ट्या म्हणजे आपल्याला आईस्क्रीमचं काय ह्याचा सहज मिळतं. त्याच्या आतमध्ये कागद टाकायचा. दोन्ही बाजूनी एक काहीतरी स्पेसिंगसाठी म्हणून आपल्या काळीकडे काडी सुद्धा चालेल किंवा टूथपिक आपल्याकडे असतो त्याची सुद्धा काडी टाकेल चालेल आणि रबर बँडने ते पॅक करायचं आणि मुलाला सांगायचा आवाज कर. हा म्हणजे आता प्रयोग इथं संपला असायला भाग नाही. आता मुलांना सांगायचं की या ज्या आहेत ना या काड्या वेगवेगळ्या लेंथच्या घे आणि आवाजामधला फरक नोट डाऊन. म्हणजे ती मुलं त्या अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी ही निश्चितपणे करू शकतात. ठीक आहे मी सांगतो. हे केल्यानंतर एक ऍप आहे ज्याचं नाव आहे, 2-3 ऍप आहेत. स्वर मीटर ही एक ऍप आहे. मुलांना तुम्ही अवश्य डाउनलोड करायला सांगा. स्वर मीटर ही एक ऍप आहे. स्वर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दाखवतात. त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दाखवतात. ही मुलांकडे मोबाईल असतो तर मुलांना तुम्ही सांगू शकता की ही तुम्ही डाउनलोड करा, या अशा गोष्टी बनवा आणि फ्रिक्वेन्सी मेजर करा. टेबल तयार करा. लेंथ वाढत गेल्यानंतर फ्रिक्वेन्सी कमी होते काय जास्त होते ते जर का शक्य असेल तर हे मुलांना अवश्य करायला सांगा. सगळे मुलं ऍक्टिव्ह असतात पण 10% तरी ऍक्टिव्ह असतील ते खरोखर टेबल तयार करून घेऊन येतात आणि त्याच्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग हे निश्चितपणे वाढेल. मुलांना आणखीन एक गोष्ट सांगा, प्रत्येक जो गायक असतो त्याचा सा वेगळा असतो. त्याच्यामुळं हार्मोनियमवाला आधी विचारतो साथ द्यायची असेल तर तुमचं काळी 1 आहे का काळी 2 आहे वगैरे. मग मुलांना सांगा की तुम्ही तुमचा सा शोधून का शांतपणे बसा आणि माझा सा काय सांगायचं नाही कारण मला आवाज चांगला नाही तर शोधून काढा. तो शोधून काढा. चांगला आवाज मी गाणं सुद्धा म्हणेल बरं का. सा शोधून काढा आणि तो लिहून घ्या. लिहून आणा. प्रत्येकाचे कसे वेगवेगळे सा येतात ते तुम्हालाही कळेल, इतर विद्यार्थ्यांनाही कळेल. ओके. फक्त तो सा म्हणताना त्यांना शांतपणे आणि कमी आवाजात म्हणा असं सांगा. आणि या ऍप मधून मुलं या ऍक्टिव्हिटी करायला लागतात. कुठे आवाज दिसला की ते तिकडे हे घेऊन जातात. ओके. म्हणून ते म्हणतात ना इफ एव्हरीथिंग दॅट यू हॅव इज एन हॅमर देन एव्हरीथिंग लुक्स लाईक अ नेल. तर कुठं इकडं ठोको काय तिकडं हात मार. ओके. त्याच्यामुळे त्यांना एकदा असं काही हातामध्ये पडलं तर ते खूप त्याच्यामध्ये करतील. जसं काल आचार्य सर जे त्यांच्या मुलांना घेऊन फिरतात आणि ऍक्टिव्हिटी करतात तर त्यांच्या एंडलेस ऍक्टिव्हिटीज आहेत तसं पाहायला गेलं. म्हणजे त्यांना जेव्हा असा पावसाळा येतो त्यावेळेस त्यांना खरा आनंद मिळत असतो की चला आता काम मिळालं. ओके. तर ही एक ऍप आहे जी मुलांना आपण डाउनलोड करून हे करायला सांगतो. अजून एक ऍप आहे त्याचं नाव आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी काउंटर. तुम्ही याच्यात हे केलं होतं परंतु तुम्ही नाव लिहून घेऊ शकता. ऑडिओ फ्रिक्वेन्सी काउंटर. आधी स्वर मीटर होतं. ऑडिओ फ्रिक्वेन्सी काउंटर. याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजर करता येते डायरेक्ट. ओके. आवाज चांगला असल्यामुळे कदाचित ते फ्लक्च्युएट होईल आणि आता तसं हा नॉईज बराच आहे. त्यामुळे माझा आवाज खरंच चांगला आहे. तर तो नॉईज पिकअप करत असल्यामुळे इथं थोडं फ्लक्च्युएशन येतं. ओके. तर हे जर का मुलांना सांगितलं तर घरच्या घरी खूप ऍक्टिव्हिटी करतील. त्यांच्याकडे हार्मोनियम असतील तर घेऊन बसतील. त्या लहान भावाला बहिणीला सांगतील हे वाजवत बसेल हे करत बसतील. फक्त त्यांना आणखीन एक गोष्ट सांगायची की ज्याच्यामध्ये आपली मुलं कमी पडतात की पेन घ्या, वही घ्या आणि लिहायला लागा. आजकालची मुलं खूप कमी लिहितात. पर्टिक्युलरली 10वी नंतर त्या मुलांचं लिहिणं जवळजवळ बंद होतं. याचं कारण काय आहे? कारण सगळ्या सायक्लोस्टाईल पूर्वी सायक्लोस्टाईल म्हणायचं आता कॉम्प्युटराइज्ड नोट्स आहे. क्लासमध्ये आता काय झालेलं आहे सिलेबस सगळाच खूप वाढलेला आहे. आपण मुलांना तरी काय दोष देणार? मुलं बाहेर खेळायला जातात केव्हा जाणार? सिलेबस खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे क्लासमध्ये सुद्धा असं प्रिंटेड नोट्स आहे. आता आम्ही जे आहेत आता डॉक्टर वड्डेरे सर किंवा
डॉक्टर बर्वे सर आम्ही जे आम्ही फक्त लिहूनच अभ्यास केलेला आहे. त्यावेळेस काय हे नव्हतंच. त्यावेळेस 4 रुपयाला एक पेज झेरॉक्स होती. ते 4 रुपये केव्हा ते 85 सालचे ते परवडणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं त्यावेळेस आम्हाला लिहिण्याखेरीज गरजेचं नव्हतं. एखाद्या दिवस आमचा क्लास बुडवला तर दुसऱ्याची वही घेऊन घरी लिहित होतो. त्याच्यामुळे आमची अक्षरं खूप चांगली आहेत, परंतु आता प्राध्यापक झाल्यानंतर खराब होत गेली. शाळेला तिथून खराबच होतात की काय असं मला माहिती नाही. परंतु महत्वाचं काय आहे की आजकालची मुलं ही खूप कमी लिहितात. त्यांना तुमची मुलं असतील तर त्यांना जास्तीत जास्त लिहायला सांगा. तो काही ऍक्टिव्हिटी करतोय म्हणलं तर त्याला वही आणि पेन द्या. लिही मग काय तुला लिहायचं ते लिही. ओके, कारण जेव्हा ते लिहितील, जे त्यांनी समजा लिहिलं इथं 325 दिसते, त्यांची 25 लिहिलं तेवढं लिहून भागत नाही. त्याच्या पण युनिट लिहायला पाहिजे. आपोआप त्या मुलाला ती सवय लागते. तो हर्ट्स हे युनिट ओके. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मुलांनी रायटिंगचं देखील काम करावं या मताचं मी आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रयोग आहेत. जसा हा एक प्रयोग आहे, सोपा प्रयोग आहे. हास्य अवघड प्रयोग मलाच जमत नाही. त्याच्यात काय आहे, आपलं तेल आहे. मला ते शेंगदाण्याचं असेल किंवा सूर्यफुलाचं असेल, नेमकं कशाचं आहे मला माहिती नाही. म्हणजे आपल्याला जर काही तेल असं आणायचं असेल तर ते गपचूप आणायचं असतं आणि ते काळजी घ्यायची की ते आणताना ओट्यावर ते सांडणार नाही. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. हे मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगतो, काही हिंट देतोय. ओके सर, हे मी आणलेलं आहे गपचूप आणि आता याच्यामध्ये हा ग्लास रॉड आहे, हा मी टाकतो. मुलांना आपल्याला ऑब्झर्व करा म्हणून शिकवायचं. ओके, तेव्हा त्यांना सांगायचं की ऑब्झर्व करा आधी काय. हा ग्लास रॉड टाकला, दिसतोय का? दिसतोय. आता दिसतोय का? आता काय आतमध्ये आधी एअर, आता गायब झाला. याचं कारण त्याचा संबंध रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी आहे. म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि या ऑइलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेम आहे. त्याच्यामुळे बेंडिंग ऑफ लाईट इज नॉट ऑकरिंग इनसाइड दी ऑइल. त्याच्यामुळे तो रॉड आपल्याला दिसत. म्हणजे रिफ्रॅक्शन त्यांना रे डायग्राम करून आपण शिकवणारच आहोत. तर त्याच्या आधी जर का या काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा फायदा जास्त होईल. आणखीन एक साधा एक्सपेरिमेंट आहे. तो त्याला झाकण लावा पाहिजे. हा हे बरोबर आहे. माहितीवर सांगते. मी घरात असतो तर आधी लावलं असतं. इथं काहीच नाही. आठवणीने लावलं असतं घरात असतं. आता हे साधा एक एक्सपेरिमेंट आहे की ही जे आहे मला आधी याच्यावरती ठेवायची आहे, काही राहत नाही. पेन्सिल जी आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडक्यात काढायचा म्हटला तर तो साधारणपणे इथं कुठेतरी येईल. याच्याही पलीकडे आहे. ओके, एनिवे, तर मला जर का उभी करायची असेल तर घरचे काही गोष्टी, आता हे मी आणलेले आहेत मोठे, हे मी घरून बिंदास आणू शकतो कारण मी विकत आणलेले आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता की टीपवरती अगदी आरामात राहतो. म्हणजे याचा संबंध आहे तो फक्त सेंटर ऑफ मास और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. If the object is large, small, then center of gravity and center of mass points are coincident. Okay. आणि याला तुम्ही थोडंसं डिस्टर्ब देखील केलं तरी परत त्या ठिकाणी म्हणजे दिस इज इन अ स्टेबल इक्विलिब्रियम स्टेट.
फुटबॉलवरती छोटा टेबल टेनिस बॉल ठेवला तर ती अनस्टेबल इक्विलिब्रियम स्टेट आहे, थोडासा देखील धक्का लागला तर गेला. आता ही तर न्यूट्रल स्टेट आहे याची. ओके, म्हणजे या गोष्टी सुद्धा तुम्ही या मुलांना याच्याद्वारे सहज सांगू शकता. आणि असे काही प्रयोग मुलं सुद्धा करू शकतात. हा त्यांना करून दाखवायला म्हणजे करायला सांगा आणि फोटो काढून किंवा व्हिडिओ वगैरे त्याचा बनवून शाळेमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि त्या मुलांनी जर का खरोखर फोटो काढून आणला त्याचा तर इतर मुलांना अवश्य दाखवा, म्हणजे पुढच्या वेळेस आणखी 10 जण घेऊन येईल. कारण मुलांना आपल्याला बऱ्याच वेळेला थोडंसं प्रेरणा द्यावी लागते. मी आयोजक असल्यामुळे सगळ्यांना टाइम तुम्ही हे करून देत होतो, त्यामुळे मी स्वतः आधी टाइम पाहतोय. तर मी आपल्याला आणखी काही जास्त वेळ घेणार नाही. तर मी या ठिकाणी थांबतो आणि आपल्याला समजा काही प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारू शकता. नाहीतर मग आपण हळूच पुढच्या सेशनकडे जाणार आहोत. घरच्यांना एवढं का घालायचं?